नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ज्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला की बघू शकता आपण अल्पसंख्याक शाळामध्ये देखील आता टीईटी अनिवार्य होणार आहे। काय आहे ही अपडेट आणि अल्पसंख्याक शाळेच्या बाबतीत हे स्टेटमेंट कोणी केलेलं आहे आपण बघू शकतो। या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हे स्टेटमेंट केलेला आहे। आता जसं की आपल्या सर्वांना माहितच असेल की अल्पसंख्याक शाळा म्हणजे नेमकं काय, की आपल्या भारतीय संविधानाचं जे आर्टिकल आहे, आर्टिकल नंबर दिलेला आहे 30 आणि त्यामधला पार्ट 1 यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की अल्पसंख्याक शाळा म्हणजे काय। की अल्पसंख्याक म्हणजे जे काही संख्येने कमी आहेत आपल्या या देशामध्ये, उदाहरणार्थ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख किंवा पारशी, हे धर्माच्या आधारावर किंवा भाषेच्या आधारावर देखील ज्यांची लोकसंख्या देशामध्ये कमी आहे, जसे की उर्दू समाज आहे, जसे की तमिळ भाषा बोलणारे आहे, जसे की तेलुगू भाषिक आहेत, तर अशा अल्पसंख्याक म्हणजे संख्येने कमी असलेल्या वर्गांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा विशेष असा अधिकार भारतीय संविधानाने त्यांना दिलेला आहे। मग अशा भारतीय संविधानाने दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून भारतामध्येच नव्हे तर आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये देखील अनेक अल्पसंख्याक शाळा आहेत की ज्या स्वतःचे नियम वापरून आपल्या शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या पदांच्या भरती करत असतात। आणि हे शिक्षक मग टीईटी पात्र असतात का, हा एक पहिला प्रश्न असेल। मित्रांनो, इतर ठिकाणी जसं की आपल्याला माहितच आहे की 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या दोन्हीसाठी भारतामध्ये सीटीईटी आणि महाराष्ट्रामध्ये टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य झालेली आहे। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल देखील आलेला आहे। पण हा निकाल या अल्पसंख्याक शाळांना लागू होता का आणि लागू आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि याचं उत्तर असेल की हा निकाल सुप्रीम कोर्टाने जरी दिलेला असेल तरी त्या अल्पसंख्याक प्रकारातल्या कोणत्याही शाळेला टीईटीचं बंधन नाहीये। मित्रांनो, आजही महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक शाळा ज्या मोस्टली कोणाच्यासाठी आहेत, जसं की ख्रिश्चन संस्था आहे, जसं की मुस्लिम संस्था आहे, जसं की शीख संस्था आहे, जसं की जैन संस्था आहे, अशा इतर जसं की मायनॉरिटी ग्रुप्स ज्यांना आपण म्हणतो, अशा ग्रुपच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत यांना स्वतःच्या शाळेमधील शिक्षकांच्या नेमणुका स्वतः करण्याचा अधिकार आहे। यांना अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची काही प्रमाणात स्वायत्तता आहे। मित्रांनो, जसं की समजा एखाद्या जैन समुदायाच्या संदर्भात शाळा असेल तर त्या शाळेमध्ये कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे हा शासनाने किंवा मंडळाने आखून दिलेल्या क्रायटेरियामध्ये थोडाफार प्रमाणात बदल करून त्यांना शिकवण्याचा अधिकार या संस्थांना देण्यात आलेला आहे। अल्पसंख्याक शाळांमधील विद्यार्थ्यांची जी संख्या असते त्याच्यामध्ये राखीव प्रवेश ठरवलेले असतात। मित्रांनो, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ज्या जागा आहेत त्या राखीव असतात। शासकीय नियंत्रण या ठिकाणी असते का, तर याचं उत्तर आहे की अल्पसंख्याक शाळांमध्ये शासकीय नियंत्रण हे मर्यादित असते। मित्रांनो, परंतु आता शिक्षणाच्या गुणवत्तेनुसार सरकार आणि न्यायालय म्हणत आहे, काय म्हणत आहे सरकार आणि न्यायालय, की विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून अल्पसंख्याक शाळांमध्ये देखील आता टीईटी अनिवार्य असणे आवश्यक आहे। अजून असा कायदा झाला का, तर अजून असा कायदा झालेला नाहीये, पण या बाबतीत आता महाराष्ट्रामध्ये एक आवाज उठवला जात आहे आणि ज्या ठिकाणी सर्वत्र टीईटी लागू करण्याचा निर्णय घेतला जात आहे, सेवा अंतर्गत शिक्षकांना देखील टीईटी बंधनकारक केली जात आहे, मग अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी का लागू केली जात नाही? अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य का नाही, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असताना दिसून येत आहे। आणि हा प्रश्न दस्तूर खुद्द भारताचे अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, भारताचे किंवा आपले जे काही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत प्यारे खान यांनी उपस्थित केलेला आहे। मित्रांनो,
मग आता आपल्याला यामध्ये आणखीन सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायची आहे। तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात अगोदर म्हणजे काय, की सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये जाणून घ्यावं लागेल की आतापर्यंत भारतातील अनेक अल्पसंख्याक शाळांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नव्हती। कारण काय की त्यांना घटनेने हा विशेष अधिकार दिलेला होता। परंतु आता केंद्र सरकार आणि न्यायालय यांच्या निर्णयामुळे समानता आणि गुणवत्तेचा मुद्दा पुढे आलेला आहे। आता बघा, टीईटीची गरज आहे का? अनेक तक्रारी येत होत्या की काही अल्पसंख्याक शाळांमध्ये अयोग्य किंवा अपात्र शिक्षक नेमले जातात। बघा, आता या शिक्षक पात्रता परीक्षेची गरज आहे का? तर या बाबतीत अनेक तक्रारी येत होत्या, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण असं शिक्षण मिळत नाहीये, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते। खुद्द अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणतात मित्रांनो की बऱ्याचशा शाळांमधील शिक्षकांना स्वतः त्यांचं नाव देखील लिहिता येत नाही। म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे असं आपण म्हणू शकतो। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होऊ शकतो? तर याचा परिणाम असा होऊ शकतो, बघा, जर अल्पसंख्याक शाळांना टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली तर त्याचे एक चांगले परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतात। सर्वात पहिला म्हणजे शिक्षकांची गुणवत्ता वाढेल। जो विद्यार्थ्यांना शिकवणारा घटक आहे शिक्षक, त्याची गुणवत्ता या ठिकाणी वाढणार। नंबर 2, सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व अभियोग्यताधारकांना समान संधी मिळणार। नंबर 3, अपात्र शिक्षकांची नेमणूक अशी प्रकार या ठिकाणी थांबणार। त्यानंतर काय होणार की विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल। मित्रांनो, शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कोण देऊ शकतो? ज्याने गुणवत्तेची परीक्षा पास केलेली आहे आणि स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे। म्हणजेच तो शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची गुणवत्ता ही असणारच आहे, त्याच्याशिवाय तो पासच होणार नाहीये। अशा गुणवत्ताधारक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहे। मित्रांनो, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्याल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। पण ते शिक्षणाचं दूध पाजणारा देखील तशाच प्रकारचा वाघ असला पाहिजे की नाही? आणि तो वाघ कसा बनेल? तर तो ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्याच्या नंतरच बनेल, आहे की नाही? तर त्यामुळे अशा पात्रताधारक शिक्षकांनी जर अशा शाळांवर शिकवलं तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा देखील उंचावेल। आणि मित्रांनो, ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय? तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय? फक्त परीक्षा नव्हे मित्रांनो, ती गुणवत्तेचं प्रतीक आहे। काय आहे ते? तर ती गुणवत्तेचं प्रतीक आहे। म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा इज इक्वल टू गुणवत्ता। म्हणून मित्रांनो, ही शिक्षक पात्रता परीक्षा अशा अल्पसंख्याक शाळांमध्ये अनिवार्य झाली पाहिजे काय? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। आणि जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असाल किंवा पवित्र पोर्टलमध्ये तुमची नोंदणी व्हायची बाकी असेल किंवा झालेली असेल, अशा सर्व अभियोग्यताधारकांसाठी आणि भावी शिक्षकांसाठी तसेच कार्यरत शिक्षकांसाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज या चॅनलमध्ये मी बनवत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं आणि इतर मित्रांसोबत हे चॅनलचा हा व्हिडिओ शेअर करावा, चॅनलची लिंक शेअर करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।